आणि हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. व या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा अर्थात मायबोली मराठी मधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकिंगला आहे, विजय नॉन स्ट्राइकला आहे, निखिल अशी सलामीची जोडी मैदानात आहे. आज मात्र क्रिकेट क्रीडा रसिकांसाठी एक मेजवानी आहे. महाराष्ट्रामधील चमचमते सितारे आज खानावच्या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसत आहेत आणि याचं सर्व श्रेय हे मित्रांनो सन्माननीय अनंत गुंजे साहेब, सन्माननीय अविनाशजी म्हात्रे साहेब आणि सन्माननीय जितेंद्र गुंजे साहेब यांना जातं. एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जे रती महारथी आहेत आपल्या महाराष्ट्रामधील ते आज आपल्याला या नवतरुण स्पोर्ट क्लब खानावच्या मैदानावरती खेळताना दिसत आहेत. षटक क्रमांक पहिले घेऊन येते गोलंदाज पहिलाच चेंडू या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचाकडे कटाक्ष नजरेने बघितलं होतं, पंचाकडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक आपल्याला 30 या षटकाच्या बाहेर पाहायला मिळतील. त्यातील एक क्षेत्ररक्षकाचा आपण विचार केला तर तो आहे वायडिश लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो वायडिश लॉंग ऑन. भावेश षटक क्रमांक पहिले घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फरक घेण्याचा प्रयत्न, शॉर्ट फॉलमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, करण येणार तोपर्यंत एक धाव मात्र जमा होते आणि एका धावेच्या मदतीनं विजय ऑफ द मार्क स्वतःचं खातं ओपन करतोय, आपल्या संघाचं खातं ओपन करतोय. एक क्रिकेटचा माहोल या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. दर्जेदार क्रिकेट काय असतो, क्लासिकल क्रिकेट काय असतो तो खऱ्या अर्थानं आज आपल्या क्रीडा रसिकांना मात्र अनुभवायला मिळेल. गोलंदाज भावेश या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. आपण विचार केला तर स्ट्रायकिंगला विजय आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला निखिल आहे. आता मात्र निखिल जातोय स्ट्रायकिंग एंडला. फुलर लाईनचा चेंडू तितका चांगला खेळून काढा, चेंडू पुन्हा एकदा तो एक्स्ट्रा किंवा रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी कमांड डीजे. पीक मधून खेळाडू येणार तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. आय कॉन्टॅक्ट ह्या दोन्ही फलंदाज चांगला पाहायला मिळतोय, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला बॅलन्स पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर आपण संघाची धावसंख्या बघितली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस. एक चांगली संयमी सुरुवात म्हणावी लागेल. तसं पाहायला गेलं तर दोन्ही संघ तितकेच बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. आता मात्र गुडलाईन स्पॉट होऊन चेंडू थोडासा आतल्या दिशेने आला. या ठिकाणी फलंदाजांना स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो वेळीच स्वतःला सावरलं आणि या चेंडूचा सन्मान केला. मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो, एखादा जर चेंडू खराब असेल तर नक्कीच समाचार घ्या, परंतु एखादाच चेंडू जर चांगला असेल तर त्याचा सन्मान सुद्धा करणं गरजेचं आहे आणि तो सन्मान या फलंदाजाकडनं पाहावा मिळतो. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणत्या प्रकारची धाव मात्र या चेंडूवरती येणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच फलंदाजाला मात्र प्रेशर मध्ये घेऊन जाणार आहे, बॅकफुटवर घेऊन जाणार आहे. जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर धाव येणं फार गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. आपण जर विचार केला तर या षटकामध्ये पूर्णतः जकडून ठेवलं आणि एक षटकाची सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या आपण बघितली तर ती म्हणजेच 7 धावा लागतात धावफलकावरती. सालबादेवी सालावा आणि श्री गणेश भेरसे या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचं एक बिग बॅटल, क्रिकेटमधील एक महासंघर्ष, क्रिकेटमधील एक थरार, क्रिकेटमधील एक द्वंद्व पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये आपण बघितलं तर मित्रांनो महाराष्ट्रामधील एक नावलौकिक कमवणारे ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्रामध्ये मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल सर्व क्रीडा रसिकांना प्रभावित करणारे खेळाडू आज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज येतोय सप्रेम. आता मात्र मॅन्डेटरी जो पॉवर प्ले आहे तो मात्र समाप्त झालेला आहे. क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं दिसणार आहे. जर आपण ऑनसेटला विचार केला तर एक आहे लॉंग ऑन, त्याचप्रमाणे काउ कॉर्नर आहे. एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर डीप मिड विकेट आहे.
एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो शॉर्ट फाईन लेग. हे ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहे. आपण ऑफ साईडला विचार केला तर एक मिड ऑफ आहे, त्याचप्रमाणे एक वाईडिश लॉग ऑफ आहे. एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर बॅकवर्ड कव्हर पॉईंटला आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन आहे. हे ऑफ साईडला क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, ज्या पद्धतीने जीवनामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा वारंवार बदल करणं हे फार महत्त्वाचं असतं. या ठिकाणी आपण बघितलं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतात. आता तो आपण जो शॉर्ट स्क्वेअर लेगला जो खेळाडू आहे तो मात्र आता डीप स्क्वेअर लेगला जाऊन थांबतोय. तर सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सप्रेम सेकंडला विजय या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, तेवढा सफल झालेला आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. कम ऑन डीजे. भेरसे संघाच्या सर्व स्वयंसेवकांना मी विनंती करतो की आपण ऑफसाईडला सुद्धा जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला डिसिजन द्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी एकही स्वयंसेवक दिसत नाही. मी विनंती करतोय, आपण काल आणि आजच्या दिवशी अतिशय चांगलं सहकार्य केलं. अजून या स्पर्धेचा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे, त्याच्यामुळे आपलं कॉपरेट, आपलं सहकार्य हे फार महत्वाचं आहे. सप्रेम पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेळ मात्र दवडायचा नाहीये, सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. विजय वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय. निखिल वैयक्तिक 1 चौकारच्या समवेत 6 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. दर्जेदार क्लासिकल क्रिकेट आपण या ठिकाणी पाहू शकाल. गोलंदाज आहेत, बरेचसे जे फिरकी गोलंदाज आहेत. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितले की गोलंदाजीमध्ये एक कुशलता, एकच लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट गेलाय. पंचांकडे अपील जोरदार केलेली आहे आणि पंचांकडे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. कम ऑन डीजे. मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी सप्रेम आपल्या गोलंदाजी असलेले वर्चस्व आणि प्रभुत्व या ठिकाणी प्रस्थापित करतोय. आणि आता मात्र 2 चेंडू मागे 4 धावा खर्च करून एक महत्वाचा मोहरा तो म्हणजेच निखिलला बाद करतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे राकेश, नॉन स्ट्रायकिंगला आहे सलामीचा फलंदाज अजूनही तैनात निखिल. अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहू शकता. विजय आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. या ठिकाणी आम्हाला वाटलं की फलंदाज वाटलं स्वारी चेंडू जाईल, परंतु फलंदाजच्या पायाला स्पर्श करून चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने, बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. मनामध्ये ठेवून फलंदाजी करतोय. बॅकफुटला जाऊन एक जबरदस्त ऑफलातून फटका, शॉर्ट ऑन पुल केला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग डोक्याच्या वरून, दणदणीत षटकार.
लोकेश यांनी आक्रमक रूप धारण केलेलं आहे. एक चौकार आणि एक षटकाराच्या समवेत वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम नक्कीच राकेशच्या माध्यमातून करण्यात येतोय. संघाची धावसंख्या आपण आतापर्यंत बघितली ती जाऊन पोहोचेल 21 रन ऑन स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी मात्र बाद झालेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रेशर मी माझ्या मनावरती घेतला नाही. माझा जो नॅचरली खेळ आहे तो मात्र मी दाखवणार हे राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जबरदस्त बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी राकेश ऑन द फायर. कम ऑन डी. ज्वलंत उदाहरण आपण पाहू शकता. बरेचसे गोलंदाज आहेत जे पहिल्या सामन्यामध्ये कमी धावा देतात, परंतु दुसऱ्या कधी पाहतो ज्या सामन्यामध्ये काही वेळेला फलंदाज चांगली फलंदाजी करतो परंतु नेक्स्ट सामन्यामध्ये ती फलंदाजी होत नाहीये. म्हणून क्रिकेटमध्ये कधी हिरो तर कधी क्रिकेटमध्ये झिरो. परंतु मित्रांनो खचून जायचं नसतं, कारण मी नेहमीच म्हणत असतो अपयशाचा पाया जितका खोल असेल यशाची इमारत तितकीच उंच बनत जाते. त्याच्यामुळे मित्रांनो जिद्द मात्र सोडायची नाहीये, जिद्दीने या ठिकाणी खेळ करायचा आहे. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये भावेशने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये एक गडी जरूर घेतला असं प्रेमनं, परंतु आपल्या षटकामध्ये एकंदरीत 21 धावा ह्या मात्र खर्च केलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला बिग बॅटल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध आराध्य 11 रेवदंडा या दोन्ही संघादरम्यान आपल्याला क्रिकेटचा एक द्वंद्व पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण 12 खेळाडूंची लिस्ट मात्र द्यायची आहे. एबी ग्रुप अलिबाग आपल्या संघाची 12 खेळाडूंची लिस्ट, त्यानंतर आराध्य 11 रेवदंडा आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट मात्र द्यायची आहे. षटक क्रमांक 3 स्टार्ट होतोय. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3 घेऊन दिगंबर. पहिलाच लोअर फुल टॉस या ठिकाणी चांगला खेळून काढला आणि जबरदस्त अफलातून दर्शनीय झेल. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. कम ऑन डीजे. पाहायला मिळतो नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. शिवतेज मात्र येतोय मैदानामध्ये आणि आउट आता मात्र झालेला आहे. 5 झाले तो म्हणजेच राकेश ज्याने खरं तर चांगले या ठिकाणी योगदान दिलं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 17 धावेचं योगदान दिलं आणि 5 झाला. नवीन फलंदाज शिवतेज येतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे शिवतेज. आता मात्र संपूर्ण जबाबदारी शिवतेज असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो दिगंबर. आता मात्र बॅक टू द बॉल खेळून काढला. चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने येणार. लॉंगॉनमधून क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत केवळ 1 धाव मात्र जमा केलेली आहे. चांगला टेम्परमेंट पाहायला मिळतो, चांगला टेम्पो या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कधी एकेरी धाव घेत आहेत, कधी दुहेरी धाव, कधी चौकार, कधी षटकार. असा दर्जेदार क्रिकेट, असा क्लासिकल क्रिकेट या दोनही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू अजून येणं बाकी असेल. आता मात्र लोअर फुल टॉस या ठिकाणी एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये, उंची जास्त आणि लांबी कमी. पुन्हा एकदा प्रणीत जंगमनं एक जबरदस्त अफलातून झेल घेतलाय आणि आता मात्र फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
चेंडूचा खेळ मात्र झालेला आहे. 3 चेंडू मागे दिगंबरचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आपल्या संघावरती जो प्रेशर होता तो प्रेशर रिलीज करण्याचं काम हे नक्कीच दिगंबरच्या माध्यमातून पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट घेतलेली आहे. म्हणजे आपण तीनही चेंडूचं जर अनालिसिस बघितलं, विश्लेषण बघितलं तर 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि 2 महत्वाचे मोहरे हे मात्र बाद केलेले आहेत. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये, फलंदाज येतोय जितेश शिफ्टेज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो दिगंबर. हातामध्ये लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडूमध्ये पूर्णतः गती काढून घेतली होती. कधी फास्ट चेंडू पाहायला मिळते, कधी गुड लाईन स्पॉट, कधी बॅकअप लाईन, असं मात्र व्हरायटी वर्सटाईल गोलंदाजी आपण पाहू शकाल. गोलंदाज दिगंबरच्या माध्यमातून 4 चेंडू मागे केवळ एक धाव खर्च केली आणि या सामन्यामध्ये वापसी खऱ्या अर्थानं आपण पाहायला मिळते ती म्हणजे श्री गणेश भेरचे संघाची. पुन्हा एकदा जोरकस फटका पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल होतो तो म्हणजे मिड ऑफ म्हणून लॉंग ऑफ मध्ये ते क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एकच धाव फक्त जमा होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या क्षेत्ररक्षकाचं आणि केवळ एकच धाव फक्त जमा होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तीस धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 षटकांमध्ये आपण बघितलं तर जवळपास 28 धावा वसूल केल्या होत्या. परंतु असं वाटलं होतं की आता मात्र हा संघ फलंदाजी करणारा संघ कमीत कमी 50 ते 60 धावा या ठिकाणी लावणार की काय. परंतु आता मात्र चित्र पूर्णपणे उलट पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये दिगंबरने खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर 5 चेंडू मागे फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस तितका चांगला सन्मानपूर्वक खेळून काढलेला आहे. चेंडू लॉंगॉन मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक घेणार तोपर्यंत एकच धाव मात्र जमा झालेली आहे आणि 3 षटकाची सांगता. चांगलं टेम्परमेंट पकडलं होतं फलंदाजी करणाऱ्या संघानं, अर्थात सालबादेवी सालाव संघानं. परंतु नक्कीच त्या ठिकाणी तो जी गती होती धावांची ती थांबवण्यामध्ये, त्या गतीवरती अंकुश लावण्यामध्ये यशस्वी होतोय तो म्हणजेच गोलंदाज दिगंबर. आपल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करून 3 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत. येणारं अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच दोनही फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतील, आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न करतील. कारण आपण या खेळपट्टीचा अंदाज घेतला तर मी सकाळी सुद्धा म्हणाले होतो की ही खेळपट्टी मित्रांनो फलंदाजांना देखील अनुकूल आहे आणि जर आपण विचार केला तर गोलंदाज अनुकूल आहे. कारण बरेचसे जे गोलंदाज आहेत ज्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा खर्च केल्या. इव्हन या जर आपण इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर भावेशने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो ही खेळपट्टी फलंदाजांना देखील चांगली आहे आणि गोलंदाजांना देखील. प्रणित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज येतोय, झेल तर मात्र सुटला जातोय. कठीण झेल होता परंतु या चेंडूवरती एक धाव मात्र येणार आहे. परंतु एकेरी आणि दुहेरीने काम होणार नाहीये. जिंकायचं असेल तर आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमक फटके खेळावे लागतील, तरच आपण एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकाल, चांगलं टार्गेट सेट करू शकाल. येणारे 5 चेंडू या सत्रातील बाकी आहेत, या इनिंग मधील बाकी आहेत. गोलंदाज आहे प्रणित ज्याने पहिल्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव जमा केलेली आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज बघितला तर शिवतेज आहे. षटकातील पुढे चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रणित. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. या चेंडूवर जास्त ताकद पाहायला मिळाली पण तो टायमिंग पाहायला मिळत नाहीये, त्याचं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाहीये आणि त्याच कारणास्तव फक्त आणि फक्त केवळ एकच धाव पाहायला मिळेल. आणि एकेरी आणि दुहेरीने मी अगोदरच म्हणालो होतो की या ठिकाणी काम होणार नाहीये. कारण समोरच्या संघाचा आपण विचार केला श्री गणेश बेडशे संघाचा तर या संघामध्ये आपल्याला उत्कृष्ट फलंदाज पाहायला मिळतील. अगदी 5 ते 6 नंबर पर्यंत चांगली फलंदाजी आहे. बरेचसे जे खेळाडू आहेत ते आपल्या महाराष्ट्रामधून आलेले आहेत, त्याच्यामुळे जिंकायचं असेल तर चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला, चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी मिस्टेक पाहायला मिळते. केवळ एकच धाव होती, त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये पाहायला मिळतोय. धावा सेव्ह करणं फार महत्वाचं आहे. मी नेहमीच म्हणत असतो मधलं क्रिकेटमधील 1 धाव, परीक्षेमधला 1 गुण आणि राजकारणामधलं 1 मत याची किंमत तेव्हाच कळते ज्यावेळेस आपण त्यामध्ये पराभूत होतो. त्याच्यामुळे प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये सेव्ह करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी केवळ एकच धाव होती, त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये झालं आणि संघाची एकंदरीत धावसंख्या आपण बघितली तर 35 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड.
आता मात्र पंचांकडे कटाक्ष नजरेने बघितलेला आहे. पंचांकडनं स्वारी चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव मात्र जमा होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट या मात्र सालबादेवी सालाव संघानं गमावलेल्या आहेत. श्री गणेश भेटचे संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. खोलो टप्प्याचा चेंडू होता या ठिकाणी तितका चांगला खेळून काढला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एकच धाव फक्त जमा होईल आणि चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय आणि फलंदाज देखील रनआउट स्वरूपात बाद होतोय. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तुषार. स्ट्रायकिंगला आहे तो म्हणजे शिवतेज. षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा शफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. परंतु मित्रांनो आपण जर बघितलं चेंडू पूर्णपणे ऑफ साईडला होता, तो मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला आणि केवळ त्याच कारणामुळे चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि आता मात्र या इनिंग मधील या सत्रामधील शेवटल्या 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज प्रणित. जबरदस्त अफलातून चेंडू पाहायला मिळतो. चेंडू शॉर्ट टर्ममध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत केवळ एकच धाव. प्रणित जंगम आपण विचार केला तर खोपोलीमधून हा खेळाडू मात्र खेळण्यासाठी आला होता आणि खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीवर असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व या ठिकाणी प्रस्थापित केलं. आपल्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये ज्याने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केले आहेत प्रणित जंगमनं आणि नक्कीच जो टेम्पो पकडला होता फनाजी करणारा सालबादेवी सालाव संघानं. कारण 2 षटकांचा आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये सालबादेवी संघानं 28 धावा जमा केल्या होत्या, परंतु उर्वरित 2 षटकांचा आपण विचार केला तर या ठिकाणी फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. या ठिकाणी मित्रांनो ज्याचं नाव खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये आवर्जून घेतलं जातं असा योगेश पेनकर याचं आगमन होतोय. वेल्डन. या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जे रसिक प्रेक्षक ज्याला बघण्यासाठी अतिशय उत्सुक होते आणि लगेचच आपण त्यांचा यथोचित यथायोग्य सत्कार करणार आहोत. योगेश पेंडकरचा आपण विचार केला तर मित्रांनो आपल्या गावापासून ज्याने सुरुवात केली आणि क्रिकेट खेळत असताना मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्या क्रिकेटवर असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती ज्याने सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि आज मित्रांनो अलिबाग नव्हे, रोहा नव्हे, महाड नव्हे, रायगड नव्हे, भारत नव्हे तर संपूर्ण भारताबाहेर आकांती देशामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलं आणि आज तो मात्र अलिबाग नगरीमध्ये खानावच्या मैदानावरती खेळण्यासाठी आलेला आहे. त्याचं सुद्धा या खानावच्या मैदानावरती सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. वेळ मात्र दवडायचा नाही. आपल्याला वेळेचं बंधन आहे. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपण 4 षटकांचा विचार केला तर 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सालबादेवी सालाव संघानं 38 धावा कंप्लीट केलेल्या आहेत तर 39 धावांचं लक्ष आहे ते म्हणजेच श्री गणेश भेटची संघासमोर. तर मी विनंती करतोय सन्माननीय अविनाशजी म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे या मंडळाचे अध्यक्ष आपणास विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी योगेश पेनकर याचा सत्कार करायचा आहे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मित्रांनो ज्या खेळाडूला आपण YouTube वरती ऑनलाईन पाहतो परंतु आज आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष लाईव्ह या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. योगेश पेनकर खानावच्या मैदानावरती. सर्व रसिक प्रेक्षकांना देखील टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. आपल्या रायगड संघाचं नाव सुद्धा त्याने खऱ्या अर्थानं आकांती देशामध्ये पोहोचवलं आणि आज आपल्या खानावच्या मैदानावरती तो खेळण्यासाठी आलेला आहे. आणि बऱ्याच रसिक प्रेक्षकांना ही गोष्ट माहीत नसेल. योगेश पेनकरचा आपण जर प्रॉपर विचार केला तर प्रॉपर तो रेवदंड्यामधला आहे, परंतु त्याचं शिक्षण किंवा त्याचं जे बालपण आहे ते मात्र
महाडमध्ये तो गेला आहे, पण तो खऱ्या अर्थानं तो आपल्या अलिबाग तालुक्यामधील रेवदंड्याचा प्रॉपर आहे. त्याबद्दल नक्कीच तुझा आम्हाला नेहमीच अभिमान असेल. तर नेक्स्ट मॅच एक बिग बॅटल पाहायला मिळेल. ए बी ग्रुप अलिबाग विरुद्ध आराध्य 11 रेवदंडा. लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि नेक्स्ट इनिंग या ठिकाणी सुरू होणार आहे. 4 षटकांमध्ये 39 धावांची गरज आहे, ती म्हणजेच श्री गणेश भेरसे संघाला. आणि या धावा पूर्ण होणार की नाही होणार हेच सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय वेदांत कंटकेला. धन्यवाद. धन्यवाद दादा. तर चालू असलेला सामना तो म्हणजेच साळबादेवी साळाव विपक्ष श्री गणेश भेरसे. नक्कीच विचार केला तर अतिशय सुंदर खेळ केला साळबादेवी साळाव संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये. तर राकेशने अतिशय चांगली बॅटिंग केली. 17 धावा धावफलकावर त्याच्या माध्यमातून आल्या, परंतु त्यानंतर मात्र पहिलं षटक भावेशचं आणि शेवटचं षटक प्रणित जंगम याचं, या 2 षटकांच्या माध्यमातून किंवा हे 2 षटकं एवढी सुंदर एका चांगल्या स्वप्नासारखी आली की फक्त आणि फक्त मला वाटतं 38 धावांवर रोखता आलं, ते म्हणजेच साळबादेवी साळाव संघाला. आणि नक्कीच जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान ठेवलं श्री गणेश भेरसे संघासमोर. तर यानंतर होणारा सामना एबी ग्रुप अलिबाग विपक्ष आराध्य 11 रेवदंडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट आम्हाला इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून जमा करायची आहे. तर नक्कीच श्री गणेश भेरसे संघाकडून सलामीला आलेली जोडी ती म्हणजेच अजिंक्य आणि नॉन स्ट्राईकला दिगंबर. पहिला चेंडू अजिंक्य याचा निश्चितच अजिंक्य याने खेळून काढलाय आणि या चेंडूला लॉंग ऑन रिजनच्या दिशेने खेळून काढलाय. नक्कीच एक लॉफ्टेड ड्राईव्ह चेंडू जातोय, 1 बाउन्स सीमा पार चौकार. गोलंदाज आहे तो म्हणजेच शिवतेज याच्या गोलंदाजीवर पहिलाच चेंडू ओव्हरपिच स्वरूपाचा सापडला आणि पहिल्याच चेंडूला अतिशय सुंदर फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अलिबाग एबी ग्रुप अलिबाग संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. रेवदंडा संघाचा माफ करा, अलिबाग संघाचा आलेला आहे. रेवदंडा संघाचा जो कर्णधार आहे त्याने नाणेफेकीसाठी यायचा आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळी मात्र कमबॅक करण्यात यश मिळतंय, ते म्हणजेच शिवतेजला. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू देखील सुंदर होता, परंतु त्यावर मात्र एक चांगला फटका आला अजिंक्यच्या माध्यमातून 4 धावांसाठी. यावेळी मात्र पाहूया काय करतोय तो म्हणजेच शिवतेज. दुसरा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळी चांगला चेंडू यॉर्कर लेनथवर टाकलेला चेंडू, त्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शॉर्ट फाईन लेग कडून. आणि नक्कीच या चेंडूवर अवघी एकच धाव खर्च केली जाते, ती म्हणजेच साळबादेवी साळाव संघाकडून. मित्रांनो, क्रिकेट खेळायचा असला तर फक्त फलंदाजी आणि फक्त गोलंदाजी नाही, तर जे क्षेत्ररक्षण असतं त्या क्षेत्ररक्षणावर देखील आपल्याला भर देणं गरजेचं असतं. जर आपण फिल्डिंग चांगली केली तर निश्चितच जास्तीत जास्त धावा रोखण्यात यश मिळवलं जातं. आणि आपण किती धावा काढल्या यापेक्षा किती धावा आपण रोखल्या हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे जर विचार करायचा झाला तर जेवढं चांगली गोलंदाजी, जेवढी चांगली फलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं असतं. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शिवतेज. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच चेंडू मोठा फटक्यासाठी येतोय आणि नक्कीच एक चांगला फटका, चेंडूला पुल करून खेळून काढलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. कमॉन डीजे मास्टर. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला, तो म्हणजेच फलंदाज दिगंबरच्या बॅट मधून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शिवतेज येईल, सामना करेल दिगंबर. पाहूया काय करतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवर चेंडू टाकण्यात यश मिळवलंय. नक्कीच हा चेंडू हलक्या हातानं कट करून खेळून काढला. नक्कीच चेंडू गेला तो म्हणजेच शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव या चेंडूवर आली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 12. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू घेऊन शिवतेज सज्ज होईल, सामना करेल तो म्हणजेच फलंदाज अजिंक्य. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवर टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, परंतु त्याला खेळून काढलंय. त्या चेंडूला मात्र दाद दिले आणि नक्कीच या चेंडूवर एकच धाव मिळेल एका धावेच्या सहाय्यानिशी. इथे मात्र पहिल्या षटकाची खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली
बिनबाद 13. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. एबी ग्रुप अलिबाग संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी विनंती करतोय आराध्य 11 रेवदंडा या संघाचा कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि येताना आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट आमच्या समालोचन कक्षाकडे द्यायची आहे. लगेच यायचं आहे कारण या ठिकाणी एक इनिंग समाप्त होऊन दुसरी इनिंग स्टार्ट झालेली आहे तरी सुद्धा आराध्य 11 रेवदंडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला नाही. मित्रांनो, वेळेचं बंधन आहे, वेळेची किंमत आपण ठेवायची आहे. तर दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल तो म्हणजेच अक्षय कांबळी, मॅन फ्रॉम साळाव. गोलंदाजी मार्कवर नक्कीच संघांचा विचार केला तर एक संघ श्री गणेश भेरसे जो अलिबाग तालुक्यातून बिलॉंग करतो आणि दुसरा संघ साळबादेवी साळाव जो मुरुड तालुक्यातून बिलॉंग करतो. नक्कीच ज्या ठिकाणी JSWचा प्लॅन्ट आहे आणि ज्या ठिकाणी सुंदर असं बिर्ला मंदिर आहे असा साळाव आणि या साळाव गावचा संघ आणि नक्कीच ज्या ठिकाणी HP आणि गेल अशा या दोन मोठ्या कंपनी आणि ज्या कंपनीच्या शेजारीच हे नवतरुण खानावचं भव्य दिव्य असं मैदान आणि या इथूनच 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेला हा श्री गणेश भेरसे गावचा संघ. तर नक्कीच या दोन संघामध्ये हे बॅटल रंगताना दिसतंय आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर आता मात्र अक्षय कांबळी कशा प्रकारे बाकीच्या धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण 4 षटकात 39 धावांची गरज जर असेल तर नक्कीच गोलंदाजी त्या क्वालिटीची व्हायला पाहिजे की आपण फलंदाजांना कमीत कमी धावा काढण्यापासून जास्तीत जास्त धावा काढण्यापासून रोखू शकतो आणि त्याच प्रकारचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर अक्षय पहिलाच चेंडू घेऊन येईल अजिंक्यसाठी. यावेळी मात्र गुड लेंथवर टाकलेला चेंडू चांगला फटका परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. तत्पूर्वी या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावफलकावर एक धाव वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 14. अद्याप एकही विकेट गमावला नाही तो म्हणजेच श्री गणेश भेरसे संघाने आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील साळाव संघाची झाली. परंतु जर पाहायचं झालं तर कौतुक करावं लागेल दिगंबरचं. एक अतिशय घणाघाती मोठा फटका दिगंबरच्या बॅटमधून आला होता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी चेंडू हवेत जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येणार आणि नक्कीच एक सोपा झेल या ठिकाणी सुटला जातोय तो म्हणजेच लॉंग ऑन रिजनच्या क्षेत्ररक्षकाकडून. थोडीशी रनिंग कॅच होती, थोडंसं धावत जावं लागलं होतं परंतु ज्या प्रकारे ग्राउंड कव्हर केलं होतं त्या प्रकारे हा झेल होणं अपेक्षित होतं आणि नक्कीच हा प्रयत्न मात्र चांगला होता परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच बिनबाद 16. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र एक रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. नक्कीच चेंडू जाईल तो म्हणजेच 4 धावांसाठी. एक पॉइंट रिजनच्या दिशेने खेळून काढला. खरं तर हा लेफ्ट हँडेड फलंदाज असता तर हा स्क्वेअर लेगचा फटका असता परंतु राईट हँडेड फलंदाजाने रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि या पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी चेंडू खेळून काढला. चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलकावर धावा लागतायत 20. थोडासा तुला थांबवतोय. या ठिकाणी जी नेक्स्ट मॅच आहे एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध आराध्य 11 रेवदंडा या संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण सन्माननीय जितेंद्र दादा यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. तर मी विनंती करतोय टॉस करायचा आहे. तर नाणेफेकीचा कौल जातो या ठिकाणी रेवदंडा संघाकडे. तुमचा प्रथम काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा संघ तुम्ही पाहता एपी ग्रुप अलिबाग हा संघ आहे. तर या संघादरम्यान तुम्ही जर फिल्डिंग घेतली किती धावा ती रोखण्याचा प्रयत्न करणार? बॅटिंग करण्याचा प्रयत्न घेतात तर किती धावा तुम्ही काढण्याचा प्रयत्न करणार आहात? कारण 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले असेल तर या 4 षटकामध्ये आपण किती धावा या ठिकाणी करणार आहात? जास्त नाही का की आता पिचच्या हिशोबाने 40-45 ठीक आहे. नाही 40 आणि 45 धावा करण्याचा प्रयत्न करतायत. या मैदानाबद्दल नक्कीच जर विचार केला तर मैदान हे पूर्वी आसन होतं. हे सर्व जे मैदान आहे हे डेव्हलपिंग केलेलं आहे. तर या मैदानाबद्दल काय म्हणशील? मैदान काफी छान आहे
आणि पहिल्यांदा इथं आलेलो आम्ही असं काय नाही. ओके, हिंदीमध्ये बोलला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. ओके, ते कमी बोलतायत. तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा लाडका खेळाडू योगेश पेनकर, जर तुझ्या वाटा नाणेफेकीचा कौल आला असता तर सकाळपासून जर विचार केला तर जे संघ नाणेफेक जिंकाय ते प्रथम या ठिकाणी फिल्डिंग घेत आहेत, परंतु या जे संघाने प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केलाय, जर तुझ्या वाटेला जर नाणेफेकचा कौल आला असता तर तुम्ही प्रथम काय निर्णय घेतला असता? मी पण फिल्डिंग घेतली असती. फिल्डिंग घेतली असती. आणि आता मात्र तुझ्या वाट्याला फिल्डिंगच आलेली आहे, तर तुम्ही रेवदंडा संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? रोखण्याचा प्रयत्न सांगू शकत नाही, कारण क्रिकेट आहे. जास्त रन्स पण करते आणि कमी पण करते. त्यामुळे आम्ही चांगले खेळायचा प्रयत्न, आणि बॉलर्स लोकांनी चांगली गोलंदाजी टाकली तर ते मे बी 40-45 पण करू शकणार नाहीत. ओके, असं. आणि हे जे ही जी स्पर्धा पाहतोस, हे अर्थात बाबदू क्रिकेट संघ भेरसे यांच्या माध्यमातून हे पर्व दुसरं आपण पाहतोय, तर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खूप छान आयोजन केलं आहे. ग्राउंड पण खूप छान आहे. आता पावसामुळे सगळ्यांचे आयोजकांचे सगळ्यांना खूप मेहनत करावी लागली, आणि त्या मेहनतीनं सुद्धा पण ते मॅचेस ठरतात, त्यामुळे आयोजकांचे खूप कौतुक आहे. 17 धावांची गरज आहे. आणि एवढा स्टेज चांगला बनला आहे, परमनंट, असं बहुतेक ठिकाणी नसतं. ते खूप चांगलं ग्राउंड आहे, ग्रास पण आहे, मजा येईल खेळायला. नाही, तुला मी हा प्रश्न विचारणारच होतो. ॲक्च्युली हे जे मैदान मी अगोदरच म्हणालो होतो की हे मैदान जो साईडचा जो एरिया बघतोस ना, असं हे मैदान होतं. मग यामध्ये माती टाकणं असेल किंवा लेवलिंग असेल किंवा लॉनचं काम असेल किंवा हे व्यासपीठ असेल, हे व्यासपीठसुद्धा यंदाच केलेलं आहे. तर या मैदानाविषयी नक्कीच तुझ्या तोंडून आम्हाला 4 शब्द ऐकायला आवडतील. हे खूप चांगलं ग्राउंड केलं आहे. असं ग्राउंड आपल्या सगळ्या प्लेयर्स लोकांना खेळायला मिळालं तर त्यांना पण असं वाटेल की आपण बाहेरची खूप मोठी टुर्नामेंट खेळतो आहे. तर त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानेन की एवढं चांगला ग्राउंड तुम्ही, जे एवढं पाऊस पडूनसुद्धा ग्राउंड प्लेयर्स लोकांना खेळायला उपलब्ध केलात, एवढी मेहनत करून. तर मजा येईल खेळायला. नक्कीच हे सर्व श्रेय आहे ना ते बाबदू क्रिकेट संघ भेरसेल होतं, कारण त्यांनी त्या ठिकाणी चांगली मेहनत घेतली ना आज आपण एकदम अतिशय सुलभपणे या ठिकाणी हे सामने पार पडतोय. एक शेवटला प्रश्न असेल, आता जे युवा जे खेळाडू आहेत ना त्यांचं शिक्षण पण सोबत आहे, परंतु पालकांची कुठेतरी कंप्लेंट आहे की जे युवा खेळाडू आहेत ते ज्यांचा जास्त फोकस क्रिकेटकडे चाललाय आणि शिक्षणामध्ये दुर्लक्ष होतंय. तू एक इंजिनियर आहेस, तर तू त्या खेळाडूंना कसं मोटिवेट करशील? आपण एक प्लेयर, मी नेहमीच सांगत असतो की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेट खेळा तुम्ही, पण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडून तुमच्या आईबाबांचे पण काहीतरी होप्स असतात, त्यामुळे तुम्ही क्रिकेट खेळत शिक्षण पण केलं पाहिजे. माझं पण असंच म्हणणं आहे. पण सगळे क्रिकेटकडे लक्ष आहे असं बोलता येणार नाही, कारण त्या तरुणावर सगळं आहे की आपल्याला काय बनायचं आहे भविष्यात. त्यामुळे त्यांनी जर शिक्षण करून क्रिकेट खेळला तर माझ्यासारख्या खेळतोय तर ते पण खेळू शकतात. नक्कीच योगेश पेंकरचं म्हणजे हेच मन आहे की तुम्ही क्रिकेट जरूर खेळा, परंतु शिक्षणावरचा तुमचा फोकस आहे तो मात्र हटू देऊ नका. तर अजून एक शेवटला मी विचारतोय, हे जे मैदान पाहतोस या मैदानामध्ये नवतरुण स्पोर्ट खानावळच्या वतीने जवळपास 7 पर्व झालेले आहेत आणि येत्या मार्च महिन्यामध्ये तुला या ठिकाणी आपल्याला नाईट स्पर्धा एक भेटीला येते. तर आमच्या सर्वांकडून तुला एक रिक्वेस्ट आहे की तू सुद्धा त्या नाईट मॅचला यायचं आणि नवीन नवीन जे चांगले चांगले खेळाडू आहेत ते या ठिकाणी तू घेऊन यायचं आहेस. हो, नक्कीच येईन मी, कारण मला ग्राउंड, मी पहिल्यांदा आलो आहे खानावमध्ये. ग्राउंड वगैरे खूप ऑर्गनाईज चांगलं आहे, तर आम्ही नक्कीच येऊ नाईट खेळायला. तर तुला सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपला खेळ दाखवा आणि सर्व रसिक प्रेक्षकांसाठी या ठिकाणी मन जिंक. तर ओव्हर टू वेदांत कंटक. तत्पूर्वी धावसंख्या 24 झाले, 2 षटका आणि 3 चेंडू झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी अजून जर विचार केला तर 9 चेंडू 15 धावांची गरज असेल. तर अतिशय सुंदर अशी मुलाखत इथे, एक छोटेखानी मुलाखत योगेश पेंडकर याची झाली. आणि खरोखर जर मैदानाचा विचार करायचा झाला तर अतिशय सुंदर असं मैदान हे पाहायला मिळतंय. तत्पूर्वी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसला आहे आणि सुंदर झेल शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. इथे मात्र आणखी एक हादरा बसतोय, तो म्हणजेच श्री गणेश भेरसे संघाला. नक्कीच विचार करायचा झाला तर कुठेतरी मोमेंटम शिफ्ट केलं होतं, ते म्हणजेच भेरसे संघाने पहिल्या 2 षटकामध्ये चांगलं मोमेंटम बनवलं होतं, चांगली फलंदाजी केली होती, परंतु त्याला मात्र ब्रेक करण्यात यश मिळालं, ते म्हणजेच साळवादेवी साळाव संघाला. आता 8 चेंडू 15 धावा, म्हणजे अजूनही सामना 50-50 वर येऊन पोहोचलाय. असं एक वेळ वाटलं होतं की हा सामना एकतर्फा होईल, परंतु असं झालं नाही. निश्चितच क्रिकेटचा खेळ असतो आणि या क्रिकेटच्या खेळात काय होईल, काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगता येत नाही. तर मैदानाकडे वळतोय, मैदानाचा विचार करतोय आपण. तर हे मैदान यापूर्वी असं नव्हतं, एक सामान्य मैदानांप्रकारे हे मैदान होतं, या मैदानांप्रमाणेचं हे मैदान होतं, परंतु या मैदानावर घेतलेली मेहनत आणि नक्कीच या मेहनतीला आता रंगरूप आलेलं दिसतंय. कारण मेहनत फक्त घेऊन चालत नाही दादा,
तर आर्थिक मदत देखील लागते आणि हे अर्थसहाय्य करण्याचं काम नक्कीच आपल्या नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानावचे मॅनेजर म्हणता येईल किंवा सर्वेसर्वा म्हणता येईल जितीनदादा गोंधली, त्याचबरोबर सन्माननीय अनंतजी गोंधली ज्यांचा नेहमीच या दोन्ही संघांवर एक मायेचा हात असतो, एक आशीर्वाद असतो, यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय, हे पवेलियन पाहायला मिळतंय आणि त्याच प्रकारचे हे सामने देखील पाहायला मिळतात. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण खेळतो, आपल्याकडे सामने होतात. आज देखील मल्ल्याणच्या मैदानावर सामने सुरू आहेत. पण विचार करायचा झाला तर एवढे मोठे खेळाडू जर आपल्या मैदानावर आणायचे असतील तर अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला आज इथे पाहायला मिळतंय. तर चेंडू 5 झालेत, शेवटचा चेंडू होता मला वाटतंय आणि शेवटच्या चेंडूवर बाद. नक्कीच एक सुंदर गोलंदाजी साकारली, ती म्हणजेच गोलंदाज निखिल याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये आणि तब्बल 3 गडी बाद करण्यात यश मिळवलं. म्हणजे पहा, असं एक वेळ वाटलं होतं की या 39 धावा ज्या आहेत त्या अगदी आरामात धावफलकावर लागू शकतात, अगदी आरामात चेस केल्या जाऊ शकतात. परंतु नक्कीच कुठेतरी एक खेळ बदलण्याचा काळ जो असतो तो काळ आला, एक सुवर्ण काळ आला. तिसरं षटक होतं, अतिशय ड्रीम ओव्हर पडली निखिलच्या माध्यमातून आणि नक्कीच साळाव संघ आता मजबूत स्थितीत आलेला दिसतोय. कारण 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. क्रिकेटमध्ये कोणतंही प्रेडिक्शन लावणं हे प्रेडिक्शन अगदी फेल असतं. नक्कीच किती % विन पॉसिबिलिटी आहेत हे सांगणं देखील फेल असतं. कारण 2019चा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचा सामना पाहिलात तर न्यूझीलंडची एक इनिंग झाली होती, धावफलकावर 239 धावा न्यूझीलंड संघाने लावल्या होत्या आणि ज्यावेळी भारतीय संघासाठी पहिला चेंडू पडला त्यावेळी विन पॉसिबिलिटी दाखवत होती न्यूझीलंड 4 आणि भारत 96. परंतु अशा परिस्थितीत असताना देखील न्यूझीलंड संघाने तो सामना जिंकला होता. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काहीही साध्य होत नाही आणि नक्कीच त्याच प्रकारचा खेळ एक वेळ वाटलं होतं. श्री गणेश भेरसे संघ मजबूत स्थितीत आहे, एकतर्फी सामना जिंकेल, परंतु तसं झालं नाही. साळबादेवी साळाव संघाने सुंदर कमबॅक केले. आता 6 चेंडू 15 धावांची गरज आणि या 15 धावा साळाव संघ डिफेंड करू शकतोय का, की श्री गणेश भेरसे संघ कशा प्रकारची फलंदाजी करतोय, कशा प्रकारे प्रणित आपला खेळ दाखवतोय आणि कशा प्रकारे त्याला रोखतोय गोलंदाज विजय मॅन फ्रॉम तळेखार. तर नक्कीच पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मनीष प्रणित साठी पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, गुडनेन स्पॉटवर टाकलेला चेंडू. नक्कीच हा निर्धाव चेंडू असेल आणि हा निर्धाव चेंडूच्या सहाय्याने इथे मात्र आता प्रेशर पूर्णपणे श्री गणेश भेरसे संघावर. नॉन स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज, हार्ड हिटर, एक नावाजलेला फलंदाज करण म्हात्रे मॅन फ्रॉम भेरसे, परंतु इथे मात्र स्ट्राईक एंडवर मॅन फ्रॉम खोपोली प्रणित आहे. यावेळी सुंदर फटका, नक्कीच एक चांगला फटका आला जरी असला तरी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाही आणि तिथे मात्र अतिशय सुंदर झेल अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि नक्कीच एक मोठा हादरा बसतोय श्री गणेश भेरसे संघाला. कमॉन डीजे मास्टर. हॅलो मित्रांनो, करण म्हात्रेने जर लगातार 3 षटकार लगावले तर हेमंत म्हात्रे गुजरात सुरत या ठिकाणून ही मॅच ते ऑनलाईन पाहत आहेत आणि त्यांच्याकडनं हे बक्षीस त्यांनी लावलेलं आहे. जर 3 चेंडूबागे 3 षटकार लगावले तर 3000 रुपयाचं पारितोषिक हे मात्र हेमंत म्हात्रे यांच्याकडनं देणार आहे. नक्कीच पहा, गुजरात वरून बक्षीस आलंय म्हणजे आपला जो सामना आहे तो संपूर्ण देशामध्ये पाहिला जातो, इवन देशाबाहेर देखील पाहिला जात असेल तर करणला संधी आहे इथे हिरो बनण्यासाठी. कारण 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. 3 षटकार करण मारणार का, कारण पोटेन्शियल आहे, याआधी ही कामगिरी केलेली आहे. पाहूया काय करतोय करण. यावेळी मात्र सुंदर चेंडू, नक्कीच अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक चोरटी धाव घेण्यात देखील यश मिळतंय आणि इथे मात्र आता 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मात्र नक्कीच या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सर्व रसिक प्रेक्षकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गालबोट न लागता अतिशय या सामन्यांचा मनमुरादपणे आनंद लुटतायत
आणि आपण बघितलं तर साईडला बसण्यासाठी त्यांना आसन व्यवस्था आहे, बांध आहे आणि त्या बांधावरती बसून या सामन्याचा मनमुरादपणे आनंद लुटाल आणि याचं सर्व क्रेडिट मित्रांनो बापदेव भेरसे संघाला जातं आणि त्याच पद्धतीने सन्मान्य अनंत गुंदी साहेब आणि सन्मान्य जितेंद्र गुंदी साहेब यांना जातं. तर निश्चितच आता मात्र 3 चेंडू 14 धावांची गरज. म्हणजे विचार करायचा झाला तर 3 षटकार किंवा 2 चौकार 1 षटकार असं देखील झालं तरी होऊ शकतं, किंवा 2 षटकार 1 चौकार काहीतरी झालं पाहिजे. 3ही चेंडूंवर मोठे फटके आले पाहिजेत. 2 षटकार मारून एका चेंडूवर 2 धावा जरी धावून काढल्या तरी देखील सामना विजयी होऊ शकतो, तो म्हणजेच श्री गणेश भेरसे संघ. पहा सामना होता कुठे, सामना आला कुठे. नवीन आलेला फलंदाज असेल तो म्हणजेच तेजस. यावेळी मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. नक्कीच चेंडूचा फायदा काही घेता आला नाही. या चेंडूवर 1 आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र करण मात्रे बाद होऊन तंबूत परततोय. निश्चितच विचार करायचा झाला तर या चेंडूवर जर 2 धावा आल्या असत्या तरी देखील अजूनही सामना ऑन असता, परंतु जर सांगायचं झालं तर अजूनही सामना ऑन आहे. 2 चेंडू 13 धावांची जरी गरज असली तरी देखील जर आता गोलंदाज चुकला, गोलंदाजाने एखादा चेंडू स्वेल टाकला, एखादा चेंडू नो टाकला आणि जर पुढच्या चेंडूवर 2 षटकार आले तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. सामना विजयी देखील होऊ शकतो भेरसे संघ. परंतु आता मात्र जर पाहायचं झालं तर ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे त्या प्रकारच्या गोलंदाजीकडे पाहता जवळजवळ या सामन्यावर आपली पकड, आपला विजय निश्चित केलाय, तो म्हणजेच साळबादेवी साळाव संघाने. सामन्यामध्ये काय होईल काहीच निश्चित नाही, परंतु पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेला गोलंदाज विजय मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन विजय. यावेळी अतिशय सुंदर चेंडू, गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका इथे मात्र काही बॅटच्या संपर्कात आला नाही आणि निश्चितच चेंडू बॅटचा न झालेला संपर्क हा चेंडू निर्धाव देऊन जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या साहाय्याने इथे मात्र आता औपचारिकता बाकी राहते. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू, चेंडूवर फटका खेळला गेला परंतु जरी फटका खेळला गेला असला तरी देखील इथे मात्र काहीही फायदा होऊ शकत नाही, तो म्हणजेच श्री गणेश भेरसे संघाला. साळबादेवी साळाव संघ अतिशय सुंदर खेळ केला, अतिशय चांगली कामगिरी दर्शवली आणि एकीकडे हा सामना भेरसे संघाच्या खात्यात जातोय का असं वाटत असताना हा सामना आपल्याकडे झुकवला, आपल्याकडे फिरवला तर नक्कीच असा हा सामना, या सामन्यामध्ये श्री गणेश भेरसे संघाला जरी पराभव पत्करावा लागला असला तरी देखील या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन आणि आपल्या विजयासाठी त्याच प्रकारे पुढच्या सामन्यासाठी साळबादेवी साळाव संघ आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एबी ग्रुप अलिबाग विरुद्ध आराध्य 11 रेवदंडा. ज्यावेळेस नाणेफेकीसाठी आपल्याला मी पुकारलं होतं त्यावेळेस 12 कोणीची लिस्ट या ठिकाणी मागवली होती, परंतु दोनही संघांची 12 कोणीची लिस्ट मात्र आमच्याकडे आलेली नाहीये. ही स्पर्धा YouTube लावी आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक खेळाडूचं नाव समजणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण 12 कोणीची लिस्ट देत नाही तोपर्यंत सामना मात्र स्टार्ट होणार नाही, लक्षात घ्या.